उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांची लाडकी बहीण असलेल्या संत मुक्ताईंच्या चरणी तेजोविलीन सोहळ्यानिमित्त श्रद्धापूर्वक साडीचोळी महावस्त्र भेट पाठवण्यात आली होती। ही महावस्त्र भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या शुभ हस्ते संत मुक्ताईंच्या चरणी अर्पण करण्यात आली। मुक्ताई वार्ताशी बोलताना अक्षय महाराज भोसले नेमकं काय म्हणाले? मुक्ताबाई अर्थात सकल संतांची लाडकी बहीण आहे। संत मुक्ताबाई ज्या काही 7 मानाच्या पालख्या आहेत त्यातला सर्वाधिक मोठा मान कोणाचा असेल तर तो मुक्ताबाईंचा आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की भूतकाळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींकरता लाडकी बहीण योजना आणली होती। पण ही योजना राबवत असताना प्रेरणा कुठून मिळाली तर ती प्रेरणा होती संत मुक्ताबाईंची। कारण की आपल्या बहिणीचे सगळे लाड पुरवणारे भाऊ अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सुपन काका सगळे संत मंडळी होती। मग आज त्या संतांच्या लाडक्या बहिणीचा अंतर्धान सोहळा असेल तर मग राज्याचा लाडका भाऊ असताना एकनाथ शिंदे साहेब कसे काय चुकू शकतील? आणि काल ते बोलावून घेतलं आणि सांगितलं की मुक्ताबाईंचा सन्मान करणं, त्यांचं पूजन करणं, त्यांना साडी चोळी महावस्त्र प्रदान करणं म्हणजे राज्यातल्या लक्षावधी महिलांचा सन्मान करणं। त्यामुळे मुक्ताबाईंच्या चरणी त्यांनी महावस्त्र, साडी चोळी आणि महापूजेचं सामान माझ्याकडे पाठवून दिलंय आणि ते आता काही क्षणापूर्वी मुक्ताबाईंच्या चरणी समर्पित केलंय। त्यातनं केवळ मुक्ताबाईंच्या प्रती अर्थात मातृशक्ती आणि आमच्या सगळ्या ज्या काही भगिनी आहेत त्यांच्याविषयी त्यांचा असणारी नितांत श्रद्धा, अपार प्रेम आणि समर्पणाची भावना या कृतीतून दिसून येते। त्यामुळे मला वाटतं की अशी कृती करणारे राजकीय क्षेत्रातील ते पहिले नेतृत्व असेल आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांना यातनं वारकऱ्यांविषयीची आणि संतांविषयीची तळमळ काय आहे ते दिसून आली।